पर्शियाच्या सुलतानाने 2 माणसांना देहांताची शिक्षा दिली. सुलतानाच्या घोड्यावर किती प्रेम होते हे त्यातील एकाला माहीत होते. त्याने घोड्याला उडायला शिकवण्याचा प्रस्ताव मांडला. जगातील एकमेव उडत्या घोड्यावर स्वार होणारा घोडेस्वार या स्वप्नरंजनात रंगणाऱ्या सुलतानाने या प्रस्तावास मान्यता दिली. देहांताची शिक्षा आलेला दुसरा मित्र म्हणाला, तुला माहिती आहेस तू घोड्याला उडवू शकत नाही, तरी सुद्धा अशी चुकीची कल्पना तुला सुचलीच कशी? तू फक्त आजचं मरण उद्यावर ढकलत आहेस, मुळीच नाही. मी स्वतःला मुक्त करण्याच्या 4 संधी निर्माण केलेल्या आहेत. 1. सुलतान ह्या वर्षात मरू शकतो. 2. मी सुद्धा मरू शकतो. 3. घोडा सुद्धा मरू शकतो. 4. घोड्याला मी उडायला शिकवू शकतो. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच, फार मोठं संकट आल्यानंतर बचावात्मक पवित्रा कसा घ्यायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण या गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं. आयुष्यात खरंच आपल्यावर जर का असा अप्रिय प्रसंग आला तर त्यावेळी याचा निश्चितच उपयोग करा. आपलं एक महत्त्वाचं मत मला द्या ही नम्र विनंती. थँक्स फ्रेंड्स.